मी माळेगाव कारखाना दरवर्षी 500 कोटींच्या घामाचा दाम मीच शेतकऱ्यांना मिळवून देतो. 3 पिढ्यांना अर्थसमृद्धीचा मंत्र दिलेला तोच मी. सहकाराचा खरा मंत्र जपणारा इथला बळीराजा मी सारं पाहतोय. इथलं राजकारण, अर्थकारण आणि बेंबीच्या देठापासून बोलणाऱ्या प्रत्येकाचे अंतरंग मी ओळखतोय. चुका शोधण्याच्या फंदात न पडता इथला अनुभव डोळ्यात दररोज टिपत असतो मी. रक्ताचं पाणी करून घाम गाळत उत्पादनात विक्रम करणाऱ्या प्रत्येक ऊस उत्पादकाला स्वतःच्या पायावर उभं राहताना पाहिलंय मी. मागच्या वर्षात तर आर्थिक समृद्धीची भरभराट तुम्ही साऱ्यांनीच अनुभवली आणि मी पण. आधुनिकतेचं रुपडं मी अंगावर घेतोय. टिपलर टेबल पासून ते डस्ट कॅचर, रसाच्या शुद्धीकरणापर्यंत, वेगवेगळ्या ऍप पासून ते संगणकीकरणातून आधुनिकतेपर्यंत सारं पाहतोय. आनंद वाटतोय. आता माझा कारभार कुणी हाकावा यासाठी सगळ्यांच्या हाकाट्या सुरू आहेत. दररोज दूरवरून सकाळपासूनच भोंगे कर्कश आवाज करत प्रत्येकाचं महत्व सांगतायत. वडीलकीच्या नात्यानं सांगतो, काळ बदलतोय तसं नेतृत्वही बदलतंय. काळाला बरोबर घेऊन जाणारच नेतृत्व स्वीकारावं लागल. तो बघा, तो आलाय. जरी राज्याचा प्रमुख असला तरी माझी धुरा खांद्यावर पेलायची असं तो म्हणतोय. माझ्याही अनुभवातून सांगतो, तो जसं दिमागात बोलतोय ना, तो अहंकार नाही, मला अधिक उंचीवर नेण्याची तेवढी धमक त्याच्यात नक्कीच आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, इथला चेहरा मोहरा नक्की बदलणार तो. त्याला सतत लोकांपुढे यायचंय, लोकांच्यात राहायचंय. किंबहुना त्याला हे सिद्ध करायचंय की जे हितचिंतक सतत हकाटे मारत त्याला बदनाम करतायत त्यांना कृतीतून उत्तर देण्याची त्याची इच्छाशक्ती आहे. त्याला चिडवण्यापेक्षा हा आनंद माना की माझी आणि तुमची ही मान तो राज्यात ताट करून दाखवेल. रात्रीच्या 12-1 वाजताही नागरिकांच्या सुविधांची कामं कशी चाललीत हे तो आवर्जून पाहतोय. एक कागद मिळाला की तो मार्गी लावण्यासाठी तो झटून काम करतोय. बोलणारे बोलत राहतील, तो शांतपणे आपलं काम करतोय. हा सहकाराचा गाडा त्याला जगन्नाथाचा रथ बनवायचा आहे आणि तो नक्कीच बनवेल. त्यानं ठरवलं की तो करतोच आणि म्हणून म्हणतोय बाळांनो, तो कामाचा माणूस आहे. यंदा त्याच्या खांद्यावरच धुरा टाकावी लागेल, नवे टाकावीच लागेल. मग बघा तुमचा कारखाना कसा राज्यात मिरवतोय.